अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे या आरक्षणाचा फायदा कोणाला होणार आहे आणि या आरक्षणाचे नेमके तोटे काय आहेत. एका बाजूला आरक्षणाचं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये अनुसूचित जाती जमातीमधला एक मोठा वर्ग याला विरोध करतो आहे, तर दुसऱ्या बाजूला अनुसूचित जाती जमातीमधला एक वर्ग याचं स्वागत करतो आहे आणि आनंदोत्सव देखील साजरा करतो आहे. हा आनंदोत्सव नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे देखील साजरा झालेला आहे. हा आनंदोत्सव कसा साजरा केला गेला हे देखील आपण बघूया आणि मग त्यानंतर याच्यावरती चर्चा करूया. आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आरक्षण बचावच्या मोहिमा सुरू झालेल्या आहेत, परिषदा घेतल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं म्हणून आनंदोत्सव देखील साजरा केला जातो आहे. पेढे वाटले जात आहेत, हलगी लावून त्याच्यावरती डान्स केला जातो आहे आणि अशा पद्धतीनं हा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. परंतु हा आनंदोत्सव खरोखरच आरक्षणाचा बचाव करून आरक्षणाचा फायदा आपल्याला मिळवून देऊ शकतो का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. एका बाजूला हा आनंदोत्सव साजरा आहे तर दुसऱ्या बाजूला याचा विरोध देखील आहे. परंतु आनंदोत्सव साजरा करणाऱ्या लोकांना हे माहीत असणं गरजेचं आहे की नेमकं आपल्या हिस्स्याला किती येणार आहे. याच आनंदोत्सवाच्या दरम्यान एका व्यक्तीने भाषण करत असताना असं सांगितलं की आपल्याकडे एकूण 13 भाकरी होत्या आणि या 13 भाकरीपैकी या 13 भाकरींचं जे वितरण आहे ते 59 लोकांना करायचं होतं. मग प्रश्न निर्माण झाला होता की 59 लोकांना या 13 भाकरी कशा वाटायच्या. त्याच्यामुळं अनेक लोक उपाशी राहत होते, अनेक लोकांना यातलं खायला काहीही मिळत नव्हतं आणि म्हणून अनेक लोक या 59 जातींपैकी उपाशी राहत होते आणि म्हणून आता वर्गीकरण झाल्यानंतर त्यांच्या हिश्श्याचं त्यांना मिळणार आहे. अर्थातच त्यांची अपेक्षा अशी आहे की आपण 8 भाकरी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, कारण यातला सगळ्यात मोठा वर्ग आपण आहोत आणि म्हणून 8 भाकरींची अपेक्षा त्यांना आहे. आणि शेवटी ते बोलताना असंही म्हणतायत की यातल्या 3 भाकरी जरी आपल्याला मिळाल्या तरी आपल्याला पुरेसे आहेत, आपलं पोट भरू शकतं आणि म्हणून त्यांनी 3 भाकरींची अपेक्षा केलेली आहे. आता 13 भाकरींची विभागणी झालेली आहे, विभागणी होणार आहे आणि त्या 59 लोकांना या भाकरी दिल्या जाणार आहेत आणि म्हणून आपल्या हिश्श्याच्या भाकरी आपल्याला शाबूत मिळतील अशा प्रकारचा विश्वास आता काही वर्गाला मिळालेला आहे आणि म्हणूनच ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. परंतु एक गोष्ट अशी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करून अनुसूचित जाती जमातीची विभागणी करून ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं, फोडा आणि राज्य करा, त्याच पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे निर्माण होते आहे का हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर देखील चिंतन करणं गरजेचं आहे. एका बाजूला आनंदोत्सव साजरा होतो आहे, दुसऱ्या बाजूला याला विरोधी होतो आहे, परंतु दोघे जण एकत्र येऊन खरोखरच याचा फायदा आपल्याला मिळणार आहे का याचे काही तोटे आपल्याला होणार आहेत याची चर्चा मात्र करत नाहीत. आणि त्याच्यामुळं आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना असं वाटतंय की आपल्याला याचा फायदा होणार आहे, तर याला विरोध करणाऱ्या लोकांना असं वाटतंय की याच्यामुळं आरक्षणच धोक्यात येणार आहे किंवा आरक्षणाचं जे काही ऐक्य आहे, एकीचं बळ आहे तेच संपुष्टात येणार आहे आणि त्याच्यामुळं त्या वर्गाचा सगळ्यात मोठा विरोध याला आहे. आणखीन एक वर्ग याला विरोध करतो आहे, तो म्हणजे जो क्रिमिलियर गटामध्ये मोडतो आहे, कारण क्रिमिलियरचा देखील निकाल याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि तो देखील वर्ग याला विरोध करतो आहे. आणखीन एक वर्ग याला विरोध करतो आहे ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या पिढीने ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे त्या पिढ्या देखील याला विरोध करत आहेत. पण आता ही जी शक्ती आहे ही शक्ती या 4 भागामध्ये विभागली गेलेली आहे. एक म्हणजे ज्यांना उपवर्गीकरण आवश्यक वाटत होतं तो वर्ग एका बाजूला आहे, दुसरा वर्ग याला विरोध करणारा आहे, तिसरा वर्ग क्रिमिलियर गटातला आहे, तर चौथा वर्ग हा पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीने आरक्षण घेतलेला वर्ग आहे. त्याच्यामुळं ही जी काही अनुसूचित जातीची ऐक्याची शक्ती होती ही शक्ती आता 4 विभागांमध्ये विभागलेली आहे. परंतु हे 4ही लोक एकत्र येऊन आपलं आरक्षण आणि आपलं ऐक्य कशा पद्धतीनं टिकवून ठेवता येईल याचा मात्र कसलाही विचार करत नाही आहेत आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये जो वर्ग शक्तिहीन असेल त्याला संपवण्याचा कार्यक्रम देखील आखला जाऊ शकतो. त्याच्यामुळे याचा धोका देखील ओळखणं गरजेचं आहे.
मुळातच दलित नावाची जी कन्सेप्ट आलेली होती जागतिक पातळीवरती, त्यामधून देखील आपण बाहेर पडतोय की काय, अशा पद्धतीचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. त्याचा एक मोठा कट 2007च्या नंतर आखला गेला, तो आपल्या लक्षातच आला नाही. त्याच्यामुळं आपली जी शक्ती आहे ती तिथे देखील विभागलेली आहे आणि म्हणून ही शक्ती तुकड्या तुकड्यामध्ये विभागून आपल्याला वेगवेगळं करून, आपल्या एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करून त्याच्यावरती राज्य करण्याची ही एक नवी शक्कल आता लढवली जाते आहे. आणि त्याच्यामुळं यातला एक वर्ग आपल्या बाजूने आला पाहिजे असं प्रत्येक राजकीय पक्षांना वाटतं आहे आणि म्हणून कुठल्या तरी एका वर्गाच्या बाजूने बोलून आणि त्या वर्गाला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. परंतु खरोखरच आपण त्यांच्यासोबत गेल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे का, किंवा आपल्याला वर्गीकरण झाल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे का? गेली 30 वर्षापासून हा उपवर्गीकरणाचा लढा आहे आणि तो कृष्णा मादिगा लढत होते आणि त्यालाच भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. आता ही चर्चा जी आहे ही पंजाबमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील आहे. कारण इथल्या लोकांना याचं उपवर्गीकरण आवश्यक वाटत होतं, कारण त्यांना असं वाटत होतं की आपल्या हिश्श्याला याच्यामधलं काहीही आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी ही मागणी केलेली होती. परंतु उपवर्गीकरण झाल्यानंतरचे नेमके धोके काय आहेत हे मात्र कोणीही याच्यावरती चर्चा करत नाही आणि ज्यांना उपवर्गीकरणाचा आनंद आहे ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. परंतु खरोखरच आपण आनंदोत्सव साजरा केल्यानंतर आपल्याला याचा खरंच बेनिफिट मिळणार आहे का, याचा देखील विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि जे विरोध करत आहेत त्यांनी देखील हे समाजामध्ये येऊन पटवून सांगणं गरजेचं आहे की हे उपवर्गीकरण का नको आहे. परंतु उपवर्गीकरणाला विरोध मात्र केला जातो आहे, परंतु समाजामध्ये जाऊन हे पटवून सांगितलं जात नाही आहे की उपवर्गीकरणाचे नेमके धोके काय आहेत. आणि आनंदोत्सव साजरा करणारे लोक चौकामध्ये आनंदोत्सव साजरा करत आहेत, परंतु त्यांनी देखील दोन्ही बाबीमध्ये पडताळणी करून बघणं गरजेचं आहे की नेमकं आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे का, भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांना याचे काही तोटे देखील आहेत, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे क्रिमिलेअर गटामध्ये असलेला, त्यांनी देखील थोडंसं बाहेर पडणं गरजेचं आहे आणि त्यांनी देखील समाजामध्ये जाऊन क्रिमिलेअर वर्गाच्या बैठका घेणं गरजेचं आहे आणि त्याला विरोध करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आता हा वर्ग थोडासा शांत होतो लवकर. त्याचं कारण असं आहे की सरकारने जर निर्णय घेतला आणि सरकारने जर असं सांगितलं की आम्ही क्रिमिलेअर लागू करणार नाही असं म्हटल्यानंतर हा वर्ग ऑटोमॅटिकली शांत झाला. पहिले जे काही निकाल आल्यानंतर पहिले 8 दिवस जे होते त्या 8 दिवसामध्ये मला बरेचसे फोन आले की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. असे अनेक अधिकाऱ्यांचे आणि अधिकारी म्हणून रिटायर झालेल्या लोकांचे देखील फोन मला आले आणि ते सांगत होते की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, हे काही चांगलं नाही, हे धोक्याचं आहे, असं म्हणणारे अनेक फोन येत होते. परंतु जसंही केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि आम्ही क्रिमिलेअर लागू करणार नाही असं म्हटलं, तसं तो वर्ग शांत झाला आणि मला येणारे फोन देखील बंद झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीनं आरक्षण घेतल्यानंतर त्यांच्या नंतरच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही असं सांगितलं गेलं होतं. अशी कुठलीही तरतूद संविधानामध्ये नाही असं ज्यावेळेस केंद्र सरकारने सांगितलं त्यावेळेस हा वर्ग देखील शांत झालेला आहे. आता फक्त 2च वर्ग आहेत, ते म्हणजे एक आनंदोत्सव साजरा करणारा आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणारा. परंतु हे दुसरे जे 2 वर्ग होते ते बिलकुल बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते कुठलीही चर्चा सध्या करत नाही आहेत आणि त्याच्यामुळं ही जी शक्ती आहे ही शक्ती आपण एकत्र येऊन एकत्र चर्चा करून आपण याच्यामधून तोडगा काढणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचा प्रेशर ग्रुप तयार करून सरकारवरती दबाव आणणं देखील तितकंच गरजेचं आहे. आनंदोत्सव साजरा करणं ही गोष्ट चांगली आहे आणि त्याच्या विरोधामध्येही लढणं गोष्ट चांगली आहे, परंतु ते एकत्र येऊन याच्यावरती चिंतन करणं हे यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती चिंतन बैठका घेऊन समाजामध्ये याचे फायदे आणि याचे तोटे या दोन्ही गोष्टीवरती चर्चा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला नेमकं या सर्व बाबीच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका.